वाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू जलमुनिया कुणे वाचे स्मरे राम हाची धरे नेम अहर्निसी तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भवसिंधू तुका भावे गाता गीत विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भवसिंधू योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ताम् संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्नाम् अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादिं प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंगा पांडुरंगा करू पांडुरंगा करू राधा मेरी स्वामिनी मैं राधे जू को दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को बास मुक्ति कहे गोपाल सो मेरे मुक्ति बता ब्रज रज मस्तक लगे मुक्ति मुक्त हो जाए नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे सेवेला
अहो स्वामी तुकया देवा तुमचा लागलो निरंतर अहो स्वामी तुकया देवा अहो स्वामी तुकया देवा मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये विठ्ठल 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 कुंडली कमरला पंढरीनाथ भगवान जय विठ्ठल विठ्ठल पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज संत भगवान गुरुजोग महाराज सारासार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भवसिंधू। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय महाराष्ट्रभूषण वैराग्याची मूर्तिमंत पुतळे असणारे श्री संत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग आपल्या सेवेकरता निवडलेला या अभंगामध्ये श्री संत तुकोबाराय साराचं भगवान परमात्म्याचं नामचिंतन कंठामध्ये धारण करा। जर भगवान परमात्म्याचं नामचिंतन धारण केलं कंठामध्ये तर त्याच्या चिंतनाने अनेक आपल्या जीवनावरती आलेले संकट काय होतील, निघून जातील। त्या संकटातून आपण तरुण जाऊ। म्हणजेच सांगायचं म्हणजे भगवान परमात्म्याचं नाम प्रत्येकानं घेतलं पाहिजे, भावयुक्त अंतःकरणाने घेतलं पाहिजे। या अभंगामध्ये तुकोबाराय त्याचं वर्णन करून सांगतात। विठ्ठला 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 विठ्ठला। गेल्या अनेक वर्षापासून चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह 11 वर्ष पूर्णत्वाला जाणार आहे। पहिला दिवस माझा आहे बरं का। 11 वर्षात पहिला दिवस माझा आहे। अनेक कीर्तनकार इथे येऊन गेलेत। भगवान बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त काय असतो हा आपला अखंड हरिनाम सप्ताह असतो। काहीची सप्त्याची आज काला झाला, आज आपला सुरुवात आहे। संताची ही पुण्यतिथी आहे। पुण्यतिथी का साजरी करावी लागते? संत ज्या तिथीला जातात ते तिथी काय होती पुण्य म्हणजे पुण्यवान होती म्हणून त्याला पुण्यतिथी म्हणतात बरं का। आपण ज्या तिथीला जातो आपली पुण्यतिथी साजरी होत नाही। संत ज्या तिथीला जातात त्या तिथीला महत्त्व येत असतं। आज भगवान बाबा जन्माला आले बरोबर, आजच्या तिथीला काय आहे महत्त्व आहे बरं। म्हणून त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण हा जन्मोत्सव किंवा अनेक उत्सव आपण साजरे करतो। साधू संतांचे हे तिथीवर साजरे करतो। भगवान बाबाची आजची तिथी आहे आणि आपला जो काल आहे ती वामन भाऊबाबाची तिथी आहे असं म्हणतात। म्हणजे म्हणतात नाही माहिती पण आहे, भगवान बाबा आणि वामन भाऊ हे मावस भाऊ होते बरोबर आहे। भगवान बाबाने आधी देह ठेवला नंतर वामन भाऊ बाबाने ठेवला, त्या निमित्ताने हा अखंड हरिनाम सप्ताह आहे। या सप्ताहामध्ये भागवत कथा आपले
आदरणीय सोपान महाराजजी मुंडे यांच्या अमृततुल्यवाणीतून तुम्ही कथा श्रवण करत आहात आणि इथून पुढे तुम्ही करणार आहात. सुंदर अशी भागवत कथा इथे आहे. सुंदर असे तुम्ही जमलेले आहात कीर्तन श्रवण करण्याकरता. गायनाचार्य, मृदंगाचार्य, माऊली महाराज आहे. आता महाराजांचं नाव माहीत नाही, पण आपले सोपानबुवा आहेत, ते लहानपणापासून मला पाहतात. पण आज आमची भरपूर दिवसांना भेट झाली. महाराज कीर्तनाला आहेत, तुम्हीसुद्धा आलात. सुंदर असं नियोजन आहे. फटाके सुंदर फोडले. फटाका मंडपात आला, त्या माणसाच्या खाली फुटला एक फटाका, तो माणूस उडून पलीकडं पडला. काही ताण नाही, मस्त सुंदर नियोजन आहे. सगळ्यांच्या चरणावरती, तुमच्या साधू संतांच्या चरणावरती नतमस्तक होऊन आपल्या सेवेला सुरुवात करू. विठाला विठाला सप्ताह म्हणजे भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचं हे साधन आहे बरं का. सप्ताहामध्ये कीर्तन करणं म्हणजे भगवान परमात्म्याच्या मोक्षाला, आपण मोक्ष कसा प्राप्त करू शकतो त्याचं एक हे साधन आहे. भक्ती काय केली पाहिजे भगवान परमात्म्याची, आणि भगवान परमात्म्याची भक्ती करण्यासाठी आपल्याला हा सप्ताह करावा लागत असतो बरं का. 8 दिवस आपण सप्ताह करतो. कशासाठी? आपल्या गावामध्ये भक्ती झाली पाहिजे, आपल्या गावामध्ये नामचिंतन आपण केलं पाहिजे, त्याच्यासाठी हा सप्ताह असतो बरं का. काय? आणि सप्ताहामध्ये जे येणारे कीर्तनकार असतात, कोणी नामाचं महत्त्व सांगतं, कोणी संताचं महत्त्व सांगतं, कोणी अन्य प्रकाराने तुकोबारायचे अभंग पटवून देतात. पण पहा, आज जो आपला अभंग आहे, भगवान परमात्म्याच्या नामचिंतनावर आपल्याला काय करायचा, विचार करायचा. या जगतामध्ये सगळेजण जन्माला आलात, देवापासून साधू संतापर्यंत पहा. आणि ज्यांची पुण्यतिथी आहे ते आपले भगवान बाबा. भगवान परमात्म्याला सुद्धा इथं आल्यानंतर जावं लागतं, बरोबर आहे. असं वाटतंय, जुन्या माणसाला माहिती आहे, भगवान बाबा ज्यांनी पाहिले त्यांनी असं वाटतं, जर बाबा जर असते आज अनेक लोकांचं कल्याण झालं असतं बरं का. कारण जरी आपण जरी भगवान बाबाचं नाव घेतलं तर तुकोबारायनं आपल्याला वर्णन करून सांगितलेलं आहे. जर तुम्हाला पुण्यवान व्हायचं असेल तर साधू संताचं नाव घेत जा. पुण्य बंत भावे घेता संतानाची नावे, घेता संतानाची नावे, घेता संतानाची नावे. पुण्य बंत भावे घेता संतानाची नावे, घेता संतानाची नावे, घेता संतानाची नावे. जर पुण्यवान व्हायचं असेल तुम्हाला तर साधू संताचं नाव घ्यावं लागल. कीर्तनकाराचं नाव नाही घ्यावं लागल तुम्हाला, साधू संताचं नाव घ्यावं लागल. आणि साधू कोणाला म्हणावं हे जर पाहायचं असेल तुम्हाला, थोडंसं भगवान बाबा चरित्र पाहावं लागल. ज्यावेळेस बाबा नारायणगडावर राहत होते त्यावेळेस बाबावर कोर्ट कचेरी चालू होती, बरोबर आहे ना. ज्याच्या चरित्र पाठ आहे पहा त्यांना माहिती आहे. बाबावर कोर्ट कचेरी चालू होती, पण बाबा कधी कोर्टात गेलीच नाही. हैदराबादचं कोर्ट कुठं आलं? नारायणगडावर आलं होतं. एवढा कोणाचा अधिकार आहे? भगवान बाबाचा आहे, म्हणजे संताचा अधिकार आहे. अन्य नाना प्रकाराने बाबाचं चरित्र वर्णन करून सांगितलेलं आहे, अनेक जणांनी वर्णन केलेलं आहे. पण बाबासारखे संत, ऐश्वर्य संत या जगाच्या पाठीवर अजून झाले नाही का. नारायणगडावर बाबानं शेला झटकला होता आणि कुठे येऊन बसले? भगवानगडावर. भगवान बाबाच्या नावानंच तो भगवानगड झाला बरं का. तसं त्याचं नाव आधी वेगळं होतं, धुमेगड होतं. हे महती आहे साधू संताची. आणि त्या साधू संताला गडाची संपत्तीची अपेक्षा नाही, अजिबात नाही. तुकोबाराय सुद्धा सांगतात की साधूला संपत्ती लागत नाही, पैसा लागत नाही. संपदा सोहाला नामने मनाला, संपदा सोहला 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 नामने मनाला. लागला तकला पंढरीचा
मनाला संपदा सोहळा नावडे 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 मनाला. साधूचं लक्षण याच्यामध्ये सांगितलं बरं. संपदा सोहळा नावडे मनाला. संपदा आवडत नाही, सोहळा आवडत नाही, पण काय आवडतं? फक्त भगवान परमात्म्याचं नामचिंतन. त्याचंच नाव काय आहे? साधू आहे. भगवान बाबांना काय साधी तपश्चर्या नाही केली, साधी नाही केली. जे बाबा पाण्यावर ज्ञानेश्वरी बैसून वाचतात ते बाबा साधे असतील? नाही नाही, फार तप केलेलं आहे. बंकट स्वामी महाराजांचे ते कोण होते? शिष्य होते, साधं नाही. हा वारकरी संप्रदाय साधा नाही. आणि वारकरी संप्रदायाच्या परंपरेमध्ये भगवान बाबाचं नाव येत आहे. बंकट स्वामीचे ते शिष्य होते. आणि बंकट स्वामीचं चरित्र सांगत असताना पंढरपुरामध्ये जे बंकट स्वामींचा मठ आहे, बंकट स्वामीचा काकडा ऐकण्याकरता अख्खं पंढरपूर तिथे काय करायचं? 2ला 1ला येऊन तिथे बसायचं. का? बाबाचा काकडा आम्हाला ऐकायचा. असे बंकट स्वामी. अशा बंकट स्वामीचे शिष्य कोण होते? भगवान बाबा. साधी माणसं नव्हते. भगवान बाबा काय साध्या लोकांचे कीर्तन ऐकत असतील? भगवान बाबा कीर्तनात हसत असतील? अहो, तुम्ही जी कथा ऐकता, परीक्षितीने डोळ्याचे कान करून ती कथा ऐकलेली आहे. तेव्हा तो काय झाला? मुक्त झाला. कथेत काय श्लोक असे हसण्याकरता थोडी आलेले आहेत? नाही. जीवनामध्ये दुःख आल्यानंतर भगवान परमात्म्याकडे प्रार्थना करावी, असं भागवतामध्ये श्लोक आलेला आहे. आणि तो श्लोक जर आपण म्हटलं, आपल्या जीवनामधलं दुःख जातं. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. हा श्लोक भागवतातला आहे. हा श्लोक जर आपण जप केला तर आपल्या जीवनात कष्ट येत नाही. हे आपलं शास्त्र आपल्याला सांगतं. पण शास्त्र ऐकायला तयार नाही कोणी. शास्त्र नको कोणाला, मुक्ती नको कोणाला, मोक्ष नको कोणाला. का नको? गद्याला जर म्हणलं बाबा पुरणपोळी खाय ना, नाही, ते म्हणतं आपलं ते खाद्य नाही. आमचे गुरुजी दृष्टांत सांगायचे. दृष्टांत म्हणजे उदाहरणच आहे. आमचे गुरुजी पाटणकर बाबा म्हणायचे, अरे डुकराला किती मस्त मोती साबणानं जर धुवून असं बाजूला उन्हाला ठेवलं, पुन्हा ते कशात जाऊन पडणार? बेंदाडातच जाणार. आणि बेंदाडात गेल्यानंतर असं मस्त बसणार. काऊन? त्या डुकराला सुख कशात आहे? मी तुम्हाला नाही म्हणत, माझ्यासाठी हे उदाहरण वापरतो. मला परत परत संसारात जन्म घ्यायची इच्छा आहे. परत परत जन्माला यायची इच्छा नसल तर काय करावं लागेल? त्याच्यासाठी नामचिंतन आहे. अनेक साधू संतांनी सांगितलं, करा रे बापानो साधन हरीचे, 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 जनी करणीचे करुणा जनी करणीचे करुणा जनी करणीचे करुणा, जनी करणीचे करुणा. हरिमुखी गाता हरिमुखी गाता हरिमुखी हरिमुखी नाथ महाराज म्हणतात, बाबा हो, झोपलेले आजी ऐका, झोपलेले बाबा ऐका. ते तुम्हाला नाही सांगत, ते झोपलेल्या बाबाला सांगतात, झोपलेल्या आजीला सांगतात. साधू म्हणतात, अरे बाबा हो, हात जोडून विनंती आहे तुम्हाला,
करा रे बापानो. आता नाथ महाराज आपल्याला बाप म्हणतील, बापाची उपमा देतील, अशी एवढे आहेत का आपण? आपला घरी कोणी मान करत नाही, पण आपल्याला बापाची उपमा देतात. ते साधू संत हातपाय जोडतात, गेले ते निघून. ते साधू संत हातपाय जोडतात, म्हणतात बाबा हो भजन करा, भजन. भजनाशिवाय या जगतामध्ये आपल्याला भगवंत प्राप्त होत नाही, हे सुद्धा भगवान बाबाने आपल्याला अनेक लोकांना सांगितलं. म्हणून असे जे संत आहेत गेल्यानंतर पुन्हा येत नाही, भगवान परमात्म्याचे अंश असतात महाराज. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगमाझे. जगमाझे राहिल्या त्या कीर्ती जगमाझे. ईश्वर विभूती गिरे दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगमाझे. राहिल्या त्या कीर्ती जगमाझे. गेले दिगंबर ईश्वर विभूती, जगमाझे राहिल्या त्या कीर्ती जगमाझे. गेले दिगंबर ईश्वर विभूती गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगमाझे. राहिल्या त्या कीर्ती जगमाझे. अशाच साधू संतांची कीर्ती काय राहत असते, मागं राहते. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. मग जगतामध्ये असे साधू संत जन्माला येतात आणि असे साधू संत अनेक माणसांना, अनेक जीवांना त्यांचा उद्धाराचं साधन म्हणून त्यांना नामचिंतनाचं काय करतात, महत्त्व सांगतात. तेच तुकोबराय म्हणतात, बाबा जीवनामध्ये तुम्हाला जर मुक्त व्हायचं असेल, मोक्ष प्राप्त करायचा असेल, तर तुम्ही काय करा, या जगतामध्ये सार आणि आसाराचा विचार करा. सार म्हणजे काय आहे, भगवान परमात्मा आहे, आणि संसार हा आसार आहे. तुम्हाला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे. पण या संसारामध्ये राहत असताना एक सार म्हणजे तो भगवंत आहे. म्हणून त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन आपल्या कंठामध्ये काय करा, धारण करा, असा अभंग. सरासर विचार करा उठा उठी, 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 विचार करा उठा उठी. नाम जरा कंठी विठोबाचे, नाम जरा कंठी विठोबाचे, नाम जरा कंठी विठोबाचे, दयाच्या चिंतनी निर्सेल संकट, दयाच्या चिंतनी निर्सेल संकट, दयाच्या चिंतनी निर्सेल संकट, निर्सेल संकट, निर्सेल संकट. सारासार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे. का कंठामध्ये नाम धारण करायचं बरं भगवान परमात्म्याचं? त्याला काय कारण असेल? कंठामध्ये धारण करणं म्हणजे सतत भगवान परमात्म्याचं नामचिंतन करणं, त्याचं नाव आहे कंठामध्ये धारण करायचं. म्हणजे ज्या पुस्तकात भगवान परमात्म्याचं नाम आहे ते पुस्तक घ्यायचं, मिक्सरमधून काढायचं आणि त्याचं पाणी पिऊन घ्यायचं, असं कंठामध्ये धारण करणं नाही.
अशानं विद्या सुद्धा प्राप्त होत नाही, कंठामध्ये धारण सुद्धा होत नाही. पण आपली भक्तीच वेगळी आहे महाराज. बरं, आपली भक्ती अशी आहे, आपण म्हणतो नाही देवा माझी भोळी भक्ती आहे, पण देव पण म्हणतो भक्ता तू जर टंगळ मंगळ भक्ती केली तर फळ कसं भेटल? टंगळ मंगळ फळ भेटल. बरं का, तुम्हाला चांगलं फळ नाही भेटणार. सडकं नारळ निघलं देवाला अर्पण आणि चांगलं नारळ निघलं नाकात बसून तेवढं कोणाला? झोपलेले बाबा हा जागी जर चेक. देवाला थंडीचे दिवस आहे, तुम्ही बरोबर जवळजवळ बसली झोप लागते माणसाला, आहे का नाही? चुटकुला सांगायचा का? अहो चुटकुले ऐकू ऐकू आपलं जीवन गेले. हाच मोठा चुटकुला आहे का नाही? आपण म्हणतो बाहेर कीर्तनात आले की महाराजांना चुटकुला सांगितला पाहिजे. घरात गेलं तर बायको म्हणते तुम्हाला डोकसं नाही, याच्यापेक्षा चुटकुलाच कोणता आहे का कोणता चुटकुला? तुम्हीच सांगा. मग पण लग्न व्हायले, तुम्हाला वाटत असेल लग्न झालं म्हणजे बायको बोलत नाही, म्हणजे आम्हाला बोलत नाही का? आम्हाला तर म्हणते तुम्ही बिंडोक आहे. खरी परिस्थिती आहे. हे चुटकुले ऐकायसाठी कीर्तन नसते, मोक्ष प्राप्त करण्यासाठी काय असते? कीर्तन असतं. हीच गादी आहे हो. पण आता ह्या गादीहून काय काय व्हायला लागलं ते तुम्हाला माहिती, मला माहिती. तेरी भी चूप मेरी भी चूप. पण तुकोबराय सांगतात भगवान परमात्म्याचं काय करा? नामचिंतन करा. का नामचिंतन करायचं? जर नामचिंतन नाही केलं ना तुम्ही तर आपल्याला फार फसगत होते पहा आपले. आपण नामचिंतन करत नाही, संसाराचं चिंतन करतो. पण संसाराचं चिंतन करत असताना संसाराचं अनेक तुकोबरायांना नाटामध्ये अनेक या ठिकाणी गाथ्यामध्ये वर्णन केलेलं आहे. तुकोबराय म्हणतात सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशाक्षी न पावला, माया वेष्टीला जीव माझा, माझी स्वहित नेनते कोणी. माझे स्वहित म्हणजे माझं स्वहित या जगतामध्ये कोणी करत नाही. पण कोणाशिवाय? भगवान परमात्म्याशिवाय. मग विचार करा, या जगतामध्ये आपण जीवन जगत असताना सगळ्यांना आपलं म्हणतो, पण तुकोबराय म्हणतात अरे वेड्या हे चुकीची भावना आहे. तुझं नाही कोणी. तुकोबराय नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कोणी. नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कोणी. अंतिदासील एक प्राण्या माझे माझे म्हणूनी, अंतिदासील एक प्राण्या माझे माझे म्हणूनी. नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कोणी. नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कोणी. अंतिदासील एकल प्राण्या माझे माझे म्हणूनी, अंतिदासील एकल प्राण्या माझे माझे म्हणूनी. हो बहीण कुणाची, भाऊ कुणाचे, कोण कुणाचे सगळे सोयी रे. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोयी. मेल्या मागे सर्व राजिले तुटतील धागे दोरे. प्राण्या मायेचा बाजार, प्राण्या मायेचा बाजार. नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कोणी. नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कोणी. अंतिदासील एकल प्राण्या माझे माझे म्हणूनी, अंतिदासी एकल प्राण्या माझे माझे म्हणूनी. माझे माझे एकल प्राण्या माझे माझे म्हणूनी, अंतिदासी एकल प्राण्या माझे माझे म्हणूनी. या जगात आपलं कोणी नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कोणी. अंतिजासी एकला प्राण्या माझे माझे म्हणून. याच्यावर तुकोबराय सांगतात या जगात जर आपलं नाही मग कोण सोडवतो आपल्याला या जगतामध्ये? तुका म्हणे तुझ्या सोडा बिना कोणी, तुका म्हणे तुझ्या सोडा बिना कोणी. साधू संतांनी सांगितलेलं आणि तुम्ही जुनं अभंग ऐकलेले पण आहे. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. फोडी पाषाणाला पाना, फोडी
पाषाणाला पाना नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा भगवान परमात्म्याचं नाव आहे बरं भगवान परमात्म्याचं नाव घ्या का त्या दगडाला सुद्धा पाना फोडतं जर आपल्यासारख्या माणसाला सजीव माणसाला जर पाना येत नसेल तर आपल्यासारखा मोठा या जगतामध्ये दगड तुकोबराच्या भाषेत सांगू का मातीची या पोटा हा दगड हा मातीची या खुळा दगड आला पोटाशी म्हणून दगड आपण मातीच्या पोटाला येऊ असं साधू संत सांगतात म्हणून भजन करा त्या भजनाशिवाय पर्याय नाही बरं का भगवान परमात्म्याचं भजन करा मग त्याचा परिणाम असा आहे त्याच्या चिंतनानं काय होईल तुमच्या जीवनातले सर्व संकट निवारून जातील अभंगाच्या दुसऱ्याच्या भगवान परमात्म्याच्या नामचिंतन काय जातात संकट जातात म्हणून भगवान परमात्म्याचं नामचिंतन घ्या सांगत असताना पहा तुम्हाला अभंग सुद्धा माहिती आहे पहाते पांडव अखंड वनवासी परी त्या देवासी आठवे भगवान परमात्म्याचं भजन त्या पांडवांनी केलं संकट तरुण गेलं पुढे सांगितलेलं आहे प्रल्हादासी पिता करी तो जाचणे परी तो स्मरे मनी नारायण भगवान परमात्म्याचं भजन करतो कोण प्रल्हादजी या संकटाहून आठवण आलं आणखीन एक संकट जर टळलं असतं ना मागच्या गेल्या काही वर्षात कोणावरचं ग्रामविकास मंत्री आपले साहेबावरचं जर संकट टळलं असतं तर लय फार चांगलं झालं असतं बरं का आपल्या गोरगरिबासाठी ते आपलेच आहे असं नाही प्रत्येक समाजासाठी ते काय झालं असतं आज चांगलं झालं असतं पण फार कठीण आहे महाराज गेले ते निघून पण जात असताना कधी कोणाला काय चिठ्ठी नाही दिली मी चाललो म्हणून फार कठीण आहे चिठ्ठी न कोई संदेश जाने वो कौन सा देश जहाँ तुम चले गए चिट्ठी न कोई संदेश जाने वो कौन सा देश जहाँ तुम चले गए ओ चिट्ठी न कोई संदेश जाने वो कौन सा देश जहाँ तुम चले गए जहाँ तुम चले गए जहाँ तुम चले गए सुंदर असं गीत आहे चिट्ठी न कोई संदेश जाने वो कौन सा देश जहाँ तुम चले गए दिल को लगा के ठेस ना जाने वो कौन
आह बरी होगी हमने न सुनी होगी, जाते जाते हमने आवाज तो दी होगी, हर वक्त यही है गम, उस वक्त कहा थे हम जहाँ तुम चले गए. हे आपल्याला गोपीनाथ साहेबासाठी म्हणावं लागतं. का कुठं गेले तुम्ही? कारण असा लोकनेता होणे नाही याची आठवण आज जरांगे पाटलाला सुद्धा आलेली आहे. महाराज सोपं नाही हो, फार कठीण आहे. आपल्यासाठी लढले याच्यात काही नवल नाही, पण अन्य समाजासाठी सुद्धा ते लढले. साधे नेते नव्हते, वंजाऱ्याचेच म्हणून नाही, पण आता अशा ईश्वर विभूती आहेत ना, ह्या पण गेल्या. म्हणून हे संकट टाळायला पाहिजे, पण ते टाळल्या जात नाही. अनेक नेते होऊन गेले, पण साहेबासारखं होऊनच नाही गेलो कोणी. आपल्यासाठी ते काय आहे? दैवतच आहे महाराज. ते आपल्यासाठी नाही. बीड जिल्ह्यात जाऊन पहा, आपले मराठी जरी माणसं असले, म्हणजे जातीवाद नाही इथं, पण त्यांच्या घरात सुद्धा ते काय करतात? साहेबाची पूजा करतात. साहेब काय साधे थोडी होते. संकट टाळायला पाहिजे होतं, पण टळलं नाही. पण भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाने काय होतं? संकट टळतं. संकटावून आपण बाजूला गेलो होतो. अनेक नाना प्रकारांचे लोक जे आहेत, जे साधू संत आहेत, त्यांचे सुद्धा संकट भगवान परमात्म्याने काय केले? तारलेले आहेत. पहा, तुकोबरायच्या जीवनामध्ये अनेक संकट आले. तुकोबाईच्या जीवनामध्ये सांगत असताना नामदेवरायचा अभंग आहे. नामदेवराय देवाला म्हणतात, देवा ज्यावेळेस तीर्थयात्रेला जात होते नामदेवराय, ज्ञानोबराय संगत त्यावेळेसच्या तीर्थावळीमध्ये थोडेसे अभंग आहेत. ते नामदेवराय म्हणतात, देवा मला जायचं नाहीये. पण तो अभंग तुकोबरायच्या जीवनामध्ये लागू होतो ज्यावेळेस तुकोबरायच्या अंगावरती एका माऊलीनं गरम पाणी टाकलं. तुकोबरायच्या अंगावरती उकळलेलं पाणी, तशीच गुंडी घेतली तुकोबरायच्या अंगावर टाकली. तुकोबरायच्या देहाची काय झाली? जळे माझी काया लागला बनावा, 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 जळे माझी काया लागला बनावा. धामरे किसे माय पापा, धामरे केशवा माय पापा, जळे माझी काया लागला बनावा, जळे माझी काया लागला बनावा, जळे माझी काया लागला बनावा, जळे माझी काया लागला बनावा. तुकोबराय भगवान परमात्म्याला म्हणताय, देवा जळे माझी काया लागला बनवा, धावरे केशवा माय बापा. आणखीन तुकोबराय म्हणतात, देवा तुझा माझा कारे वैराकार, देवा तुझा माझा कारे वैराकार, देवा तुझा काळे बैराग, देवा तुझा माझा काळे बैराग, दुःखाचे डोंगर दाखविसे
मानवाच्या जीवनातलं कष्ट आहे. आपल्या कोणी अंगावर उकळतं पण टाकतंय का? एवढं दुःख आपल्याला आहे का? नाही. आपण तरी सुद्धा भक्ती करत नाही देवाची. साधू संताला खायला मिळालं नाही, ज्यांचा अभंग आहे तेच तुकोबर आहे. स्वतः मिरच्या विकत असताना तुकोबरायच्या मिरच्या लोकांनी फुकट नेल्या. तुमच्या वावरातल्या मिरच्या जर एखाद्यानं मुठभर तोडल्या तर तुम्ही त्या मुठभरपेक्षा डालभर त्याला शास देता. म्हणजे माझ्या सकट मी पण तुमच्यातच आहे. देतो का नाही आपण शिव्या? मग विचार करा त्या तुकोबरायचं अंतकरण कुठं असं. आणि ते तुकोबराय या अभंगामध्ये सांगतात की बाबा भगवान परमात्म्याचं भजन करा. नाही भजन केलं तुम्ही तर अनेक नाना प्रकाराने आपल्याला गती प्राप्त होतील, नरकात आपल्याला जावं लागेल. तुकोबराय म्हणतात कोणत्या कुळामध्ये तुम्ही जन्म घ्या काही हरकत नाही, पण भगवान परमात्म्याचं भजन विसरू नका. आणि ते भजन कसं केलं पाहिजे? अहर्निशी केलं पाहिजे. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम हाची धरी नेम अहर्निशी. तुम्ही कोणत्याही कुळामध्ये जन्म घ्या पण भगवान परमात्म्याचं नामचिंतन भगवान परमात्म्याला विसरू नका बरं का. जन्म हो का फल त्याची परिणा चुको हरी भारती, परिणा चुके हरी भारती, परिणा चुके हरी बल होता परिणा चुको भगवान परमात्म्याचं भजन करा. तुळशीदास गोस्वामी वर्णन करून सांगतात हो कलियुग केवल नामाधारा, सुमिर सुमिर नर उतर हे पारा. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. भगवान परमात्म्याचं नामचिंतन घेतल्यानंतर या जगतामध्ये उद्धार होतो. हे कलियुगाचं महात्म्य आहे. आणखीन चोखोबराय सांगतात भगवान परमात्म्याची लाडकी भक्त चोखोबराय म्हणतात हो खटनट यावे शुद्ध होणे जावे, तोंडी पिटी भावे चोखा मेळा. भगवान परमात्म्याचं भजन करा. खट नट या. सगळ्यांना इथं काय आहे? अधिकार आहे. नामाचं महत्व आहे बरं का. सगळ्यांना अधिकार आहे. सगळेजण या भगवान परमात्म्याचं भजन करा. पण ज्या कुळामध्ये तुम्ही जन्माला आले त्याच कुळामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये राहा. भगवान परमात्म्याचं भजन करा. सावता महाराजांचा अभंग आहे समयासी सादर भावे, देव ठेविल तैसे रावे. समयासी सादर भावे, कोणे दिवसी
समयासी सादर व्हावे. समयाला सादर व्हा. एखादा दिवस असा येईल की तुमच्या घरात धान्य नसल. हे सावता महाराज साधू संताचं चरित्र, साधू संताचा अभंग वाचला पाहिजे याच्यासाठी की जीवन माणसाचं सुखरूप होतं बरं का. कोणे दिवशी घरात नाही धान्य, कोणे दिवशी द्रव्याची साठवण, कोठे साठवावे. समयासी सादर व्हावे. आणि सगळ्यात महत्वाचं वाक्य आहे सावता महाराजांचं. सावता महाराज म्हणतात ते विसरू नका. कोणे दिवशी यमयतील चालून, कोणे दिवशी प्राण जातील घेऊन, कोणे दिवशी स्मशानी जाऊन, एकटे राहावे, एकटे राहावे. समयासी सादर व्हावे. हे सावता महाराजाचा अभंग आहे बरं. झोपलेल्या याची समयाला सादर व्हा, भगवान परमात्म्याचं भजन करा, याच्याशिवाय पर्याय नाही. तुम्हाला वाटत असं यो बुवानं काही हसवलंच नाही. हसवलं? अहो आपलं जीवन हे गंभीरतेचं आहे, लक्षात घ्या. पुन्हा कीर्तन घ्या, नका घेऊ. मी या मताचा माणूस नाही आहे, पण माझ्या गुरुजीनं माझ्या साधू संतांना सांगितलंय छातीला हात लावून, किती सांगू तरी ना ऐकते बटकीचे, पुढे शिंदळीचे रडतील. असा हात पण करायला अवघड आहे. पुढे शिंदळीचे रडतील. आम्हाला रडावं लागणार आहे. भक्ती जो करत नाही ना, काय माय गेली होती भूतापाशी, हरी नाही मुखाशी अरे मुढा. हे साधू संत आपल्याला सांगतात. म्हणून भगवान परमात्म्याचं भजन करा. आणि जन्मोनी या कुळी, ज्या कुळामध्ये जन्म धारण केलेला असतो, कोणत्या कुळामध्ये कोणी महापुरुष जन्माला येतो, पण महापुरुष जन्माला येण्याकरता ते कुळ सुद्धा पवित्र लागतं. तुम्ही म्हणता ना आमच्या पुटी तुकोबराय का जन्माला येत नाही, आमच्या पुटी ज्ञानोबराय का जन्माला येत नाही, याचं कारण आहे आपलं कुळ पवित्र नाही. कारण सांगतो तुम्हाला, अभंगच आहे. पवित्र ते कुळ पावन तो देश, तेथे हरीचे दास जन्म घेती. तिथंच हरीचे दास काय करतात, जन्म धारण करतात. पण आपल्याला असं वाटतं माझ्या पोटी राजे महाराजे जन्माला यावा, पण अजिबात तसं होत नाही. महाराजे जन्माला यायसाठी जिजाबाईची काय लागते, कोस लागते. म्हणजे या गावातल्या जिजाबाईला नाव ठेवतो असं पण नाही बरं. पण जे आपल्या कुळ हा वर्ण हा पवित्र लागतो. म्हणून असे महाराज, छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येण्यासाठी फार कठीण आहे बरं का. आणि त्यांच्यासारखा मुलगा निघणं हे तर अति दुर्लभ आहे. महाराजांचं काय सोपं थोडी आहे कार्य. महाराजांचं कार्य सांगत असताना तसा राजा एकच झाला, पुन्हा कधी होणार नाही, असं अनेक वेळा आपण पाहिलेलं आहे. गीत पण आहे तिथं या महाराजांचं बरं का. एकच राजा इथे जन्माला, शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्माला. शिवनेरी किल्ल्यावर, किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. हो माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर. तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर. रयतेसाठी प्राण झेलले आपल्या निधड्या छातीवर. आपल्या निधड्या छातीवर, आपल्या निधड्या छातीवर. प्राणपणाने लढले मावळे भरोसा द्या राजावर. प्राणपणाने लढले मावळे भरोसा द्या राजावर. राजावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. हो माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या
माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर असे महाराज होते. दगडाच्या किल्ल्यावर काय नाव गाजतंय महाराजाचं. पण आता किल्ले लय मोठे आहेत महाराज. पण ते मुसलमान महाराजाच्या ताब्यात गेले. त्याला पण महाराजच म्हणावं लागेल आता. पर्याय नाही ना. कारण ते काय आता जसं 10, 15, 20, 25, 50 वर्षाच्या आधी जसं होतं आता तसं नाही. सुधारले ते पण लोक. पण आपले गड किल्ले लोकांच्या ताब्यात आहे. हे बोलायचा विषयच नाही बरं कीर्तनात, अजिबात नाही. पण विषय निघाला म्हणून सांगतो. आपण आपल्या लोकायला न जपल्यामुळं आपले सगळे आपल्या घरातल्या माणसाची फूट पाडल्यामुळं आपलं घर दुसऱ्याच्या ताब्यात जातं. म्हणून आपण आपली संस्कृती आपण आपला हिंदू धर्म जपला पाहिजे. तेव्हाच ते आपल्या हातामध्ये राहील. अशी महाराजांची किल्ले ना असं महाराजांचं काय आहे नाव आहे. त्या महाराजांच्या आईच्या गावाच्या तालुक्यात आपण राहतो. बरं आपण राहतो पण आपलं काही ध्यान नाही. आपलं ध्यान फक्त हसण्यावरच आहे. हां हसवा. अरे बाबा हसण्यावर नाही, फार कठीण आहे. जगामध्ये जा पहा. तुम्हाला वाटतं आपल्या इकडं वाद नाही, युपीत जा तिकडं पहा. भगवान परमात्म्याची मंदिरं पाडलेले आहेत. तिथं मस्जिदी उभे आहेत. आज झालं एक मंदिर, अयोध्येचं मंदिर झालं. पण तुम्ही कृष्ण जन्मभूमीमध्ये जाऊन पहा. तुम्ही गेले असेल, मोठमोठ्याल्या मस्जिदी आहे पण मंदिरं बारीक झाले. आपल्या मंदिराचं आपण काम केलं पाहिजे. तिथे याच्या करतात आपण आपल्या केलं पाहिजे. आपल्यात जागरूकता पाहिजे. तुम्ही म्हणता तो सांगतो तू तर सनकाडी आहे, माझ्याकडून होत नाही म्हणून मी तुम्हाला काय करतो सांगतो बरं का. म्हणजे सनकाडीच आहे. एखाद्यानं मारली तर महाराज चक्कर येऊन पडेल मी. एवढी आपली बॉडी आहे का नाही. ते पर्याय नाही ना. त्याला सांगणं तर काम आहे ना आपलं. भगवान परमात्मा जन्मोनिया कुळी वाची स्मरे राम हाची धरीने हरणशी. भगवान परमात्म्याचं भजन करा. जर जीवनामध्ये तुम्ही भजन नाही केलं तर मग साधू संत तुम्हाला म्हणतील, कबीरदास महाराज म्हणतील, ओ क्या किया तूने जीवन गवा दिया, क्या किया जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, पाना था उसको तो खो दिया. 15 मिनिटं राहिले आपल्या 11 वाजायला. बरोबर आहे. पा बरं घड्याळ माझ्या हातात घड्याळ नाही. 15 मिनिटं 10 मिनिटं राहिले असते. किती राहिले? 10 मिनिटं. आपलं कीर्तन आपलं आटपलं पाहिजे आहे का नाही. हां काय म्हणले? 12 वाजले. 12 वाजता चालवायचं. 12 मिनिट राहिले. 12च मिनिटात संपवतो. बरं बरं बरं. हां एकदा प्रेमानं भगवान परमात्म्याचं नाम चिंतन घ्या. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई सारासार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भवसिंधू जन्मोनिया कुळे वाचे स्मरे राम हाची धरी नेम अहर्निशी. असा नेम अहर्निशी धरा. आपण जीवन जगत असताना आपल्यावर 3 ऋण आहेत बरं का. ध्यानात राहू द्या. कीर्तनरूपी सेवा आपली समाप्तीला आलेली आहे. 3 ऋण आहेत. एक आहे देव ऋण आहे, एक पितृ ऋण आहे आणि एक आहे ऋषी ऋण बरं का. पितृऋणातून मुक्त होण्याकरता आपल्याला लग्न करावं लागतं. ऋषी ऋणातून मुक्त होण्याकरता आपल्याला विद्या अर्चन करावी लागते. आणि देव ऋणातून मुक्त होण्याकरता एकतर सेवा करावं लागते देव ऋणातून बरं का. पण कोणाची? साधू संताची सेवा करावं लागते. एकतर मायबापाची सेवा करावं लागते. कारण सांगितलेलं आहे. शास्त्र सांगतं, मी नाही सांगत बरं का. त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बंधू च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव. भगवान परमात्म्याने सांगत असताना भगवंताचे स्वरूप सांगितलेले, एक माता पिता सांगितलेलं आहे आणि स्वतः भगवान परमात्मा देव आहे. म्हणून भगवान परमात्म्याची सेवा जर तुम्हाला वाटत असेल तर माता पित्याची काय करा? सेवा करा बरं का.
हे जाता जाता सांगणं आहे. आणि तुम्ही अनेक गीतं ऐकलेले आहेत. मायबापाची सेवा केल्यानंतर मनुष्याला, आता तुम्हाला माहिती आहे, भक्त पुंडलिकासाठी भगवान परमात्मा कुठे उभा राहिला? विटेवर राहिला. बरोबर आहे. फार सोपं आहे. देवाला प्राप्त करण्याचं साधन म्हणजे मायबापाची सेवा. जेवढ्या लवकर देव प्राप्त करायचं असेल तुम्ही काय करा? मायबापाची सेवा करा. तुम्हाला कीर्तन ऐकायची गरज नाही, तुम्हाला कोणत्या तीर्थयात्रेला जायची गरज नाही. जे का माता पितरे, पुढं काय आहे? हां सांगा. तुम्ही 11 वर्ष झाले सप्ताह करता, सांगा येऊ होय. जे का माता पितरे, हां सांगा ना. माझ्या ध्यानातून गेले. मी कोरोनाच्या लशी घेतल्यापासून माझ्या ध्यानात राहत नाही काय, त्याच्यामुळे विचारलं तुम्हाला. काय आहे पुढं? सकळ तीर्थाची धुरे, जे का माता पितरे. हां पुढं आता मी सांगितलं एक पहिलं, आता पुढचं सेवेशी किरे लोन कीजे. काय? त्यांच्या सेवेसाठी लोन करा, म्हणजे बँकेतून लोन काढा असं नाही. काय करा? हे शरीर त्यांना अर्पण करा, त्यांची सेवा करा. म्हणजे काय करा? लोन कीजे, असं करा, सेवा करा. आपल्या ज्ञानोबरायाने सुद्धा आपल्याला सांगितलं, तुकोबरायाने सुद्धा आपल्याला सांगितलं, पण आपण करत नाही. आणखीन एक सांगितलेलं आहे, सेवा करत असताना तुम्ही म्हणता सेवा कशी करायची? एखाद्या डॉक्टरकडं आजीला नेल्यानंतर डॉक्टरनं सांगितलं हिला जास्ती पाण्यात औषध द्या. तशी सेवा नाही करायची. तुम्हाला लगेच कळली, ते तुम्ही हसलात त्यालाच लगेच कळलं. मला ते तुम्हाला कळलं. जुने माणसं दृष्टांत सांगत होते, हा दृष्टांत जुन्या माणसाचा आहे. त्यानं भल्या भक्कम पाण्यात नेलं, म्हातारी हलवली मग औषध दिलं. हे चुकीचं आहे का नाही? तशी सेवा नाही, तशी सेवा नाही करायची, आहे का नाही? सेवा अशी करायची, त्यांना 2 वेळचं जेवण आणि 2 वेळची चहा द्या. त्यांना जीवनामध्ये काही लागत नाही बरं का. हे माता पिता आहेत आणि ते आशीर्वाद देऊन जात असतात बरं का. त्यांनी तुमच्याशिवाय दुसऱ्याला कोणालाही वागवलं नाही. लेकुराचे हित वा हे माऊलीचे चित, आईशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. म्हणून भगवान परमात्म्याचं स्वरूप म्हणजे मायबाप आहे. मायबापाची सेवा केली पाहिजे. आमच्या अनेक कविकार आहे, त्या कविकारांनी भरपूर सांगितलेलं आहे. आता तुम्हाला ते गीत सुद्धा माहिती आहे बरं का. एक कडोच म्हणतो मी, जास्त म्हणतो मी. ते गीत सुद्धा माहिती आहे तुम्हाला. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर हो दिला तिने तडपत्या उन्हात अन रखरखत्या रानात राहिलीस माझ्यासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला कार. नभीची चांदणी तुग अग चंदराची कोर. शीतल तुझी छाया मला हवी जीवन भर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेन. आई देवापाशी मी ग तुला जग मागेन. आई माझी मायेचा सागर दिला तिने
हे आईचं गीत आहे बरं. आणि आईची खरी व्यथा आहे महाराजांनी या कवितेत मांडलेली आहे. अनेक लोक या गीताला म्हणतात. म्हणून अशी आई वडिलाची महती आहे. म्हणून आई वडिलाची सेवा करा. दुसरं सांगत असताना आजची जी तारीख आहे ती कोणती तारीख आहे? 26 जानेवारी. म्हणजे आज काय झालं होतं पोराओ? तुझा जन्म झालता? अरे बा 26 जानेवारीचा आहे ते होतं. आज काय आहे? प्रजासत्ताक दिन आहे बरोबर. म्हणजे आज काय झालं होतं? भारत स्वतंत्र झालता का अमेरिका स्वतंत्र झालती? भारत झालता का? मग आज स्वतंत्रता दिवस आहे बरं का. आज स्वतंत्र कोणामुळं मिळालं? आपल्याला एकच नाव येतं, गांधीजीमुळं मिळालं. गांधीजीमुळं मिळालं आपल्याला स्वतंत्र. पण त्याच्यामध्ये समावेश कोणाकोणाचा आहे? भगतसिंग, राजगुरू, क्रांतीवीर जे झालेले आहेत यांचा सुद्धा काय आहे? समावेश आहे. आणि समावेश होत असताना आज आपण ज्यांना प्रेरणास्थानी मानतो ती म्हणजे आपलं आर्मीचं सैन्य बरं का. त्यांच्यामुळं आज आपण कीर्तन करू शकतो. आज तुम्ही मंडपात बसू शकता. नाहीतर आपल्यावर कधी हल्ला होईल सांगता येत नाही. अशी जे सैनिक आहेत त्या सैनिकाला आपण कधी आपल्या गावात जर आले तरी आपण त्याचं दर्शन नाही पण त्याला सल्यूट तरी केला पाहिजे. कारण आहे त्यांच्यामुळं आपण आहे बरं का. आणि असे असणारे जे सैनिक आहे, आता हे सैनिक आमच्या गावात पण गेले. एक ते गीते आता तुम्ही पाहुणे रावणेच आहेत आमचे बरं का. फक्त मग उशिरा भेट झाली तुमच्या संग. तुम्ही मग पाहुणेच आहेत. मग पहा सांगत असताना ते आपले जे गीते आहेत ते सुद्धा गेले. अनेक नाना प्रकारचे गेले. मांडव्याचे पोरं होते. एक चोर पांगरा होता. कोणता होता पांगरा? चोर होता. पण त्याचं नाव काय पडलं? वीर पांगरा पडलं. फक्त किती एक जवान काय झाला? शहीद झाला. म्हणून अशा जवानांना आठवून आपलं जीवन कार्य चालवलं पाहिजे. अरे आपल्यासाठी ते कुठं कुठं लढतात? जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. ते अमर होतात, ते हुतात्मे होतात आणि त्यांच्या जीवावर आपण जगतो. म्हणून मेरा कर्मा तू, मेरा धर्मा तू, मेरा सब कुछ मैं, मेरा सब कुछ तू. हो हो हर कर्म अपना करेंगे ऐ वतन तेरे लिए. दिल दिया है जा भी देंगे ऐ वतन तेरे लिए. दिल दिया है जा भी देंगे ऐ वतन तेरे लिए. दिल दिया है जा भी देंगे ऐ वतन तेरे लिए. दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए. हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम वतन नम नाम है. जो करे इनको जुदा नहीं इल्जाम है. हम जिएंगे और मरेंगे ऐ वतन तेरे लिए. दिल दिया है भी देंगे ऐ वतन तेरे लिए. या शहीदानं आपलं काय केलेलं आहे? दिल दिया है जान भी देंगे. ते शहीद झाल्यानंतर सुद्धा आपल्याला म्हणतात बरं. शहीद झाल्यावर म्हणतात ते आपल्याला कर चले हम फिदा जानत साथियों अब तुम्हारे हवाले वतन साथियों. हे आपल्याला म्हणतात ते बाबा. अरे आता आम्ही चाललो पुढं पण आता हे तुमच्या हातामध्ये आहे. कसं कसं तुम्ही धर्माचं रक्षण करणार आहे ते आम्हाला पण पाहू द्या. ते आपल्यासाठी अमर झाले बरं का.
म्हणून ए मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी, जरा याद करो कुर्बानी। जे शहीद झाले त्याची कुर्बानी याद करा। त्यांनी आपल्यासाठी जीवन जाळलं, मायबापांचं जाळलंच हो, पण आपले मायबाप त्यांच्यामुळं राहिले म्हणून त्यांचं जीवन एकदा पहा। अशांना शहीदांना इथून भगवान परमात्मा जे झालेत शहीद त्यांना सद्गती प्राप्त हो, अशी भगवान परमात्म्याच्या तुम्ही म्हणताना काय शहीदाचं कीर्तन आहे? नाही, आज तो दिवस आहे, काय आहे 26 जानेवारी आहे, सोपा दिवस नाही आहे। आज आपण काय झालेलो आहे तुम्ही बोलत नाही काय? अपराव काय झाला आज? ते नाहीच म्हणतात, एक म्हणते मग जन्म झाला, दुसरा म्हणते कधी झाला। आज स्वतंत्र झालाय भारत, आणि भारत खरंच स्वतंत्र झालाय, कारण आता रामराज्य आलंय, रामराज्य आलेलं आहे आज। आणि आज रामराज्य आलं म्हणून सगळ्याच्या तोंडाला काल परवा काय होतं? जय श्रीराम। तुम्ही म्हणतच नाही, तुम्ही फक्त पाहता हा म्हणा सगळ्यांना जय श्रीराम। वावरातले पाखरे उठले नाही, तुम्ही पाखरं जर आणायला गेले त्याच्यापेक्षा मोठ्यानं वराडता राजा म्हणा जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय श्रीराम। श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे मेरे सीने में। देख लो मेरे दिल के नगीने में, देख लो मेरे दिल के नगीने में, श्री राम जानकी बैठे मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे मेरे सीने में। झाले रामराज्य काय उन्या मासी, धरणे धरले पिके गाये ओळल्या म्हशी। रामराज्य आता आपल्याला पाहायला मिळणार आहे, हे रामराज्यच चालू आहे बरं का। मग सगळ्यांना आनंद प्राप्त झालेला आहे, आज तो आनंदाचा दिवस आहे। आणि तुकोबराय म्हणतात की बाबा जो कोणी भगवान परमात्म्याचं नामचिंतन घेतो, तुका म्हणे कोटी कुळीती पुनीत आणि भावे गाता गीत विठोबाचे। जो भगवान परमात्म्याचं भावयुक्त अंतकरणानं गीत गातो, भजन करतो, त्याचा उद्धार झाल्याशिवाय जगतामध्ये राहत नाही। म्हणून तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्गट भवसिंधू। झालेली सेवा या ठिकाणी विराम पावते। मला येण्याचं जे भाग्य भेटलं ते समस्त वझर आघाव ची कमिटी आहे, त्यांच्या वतीनं जे काही तरुण मंडळ आहेत, फार उत्साह आहे तरुण मंडळामध्ये इथं। त्या तरुण मंडळाला भगवान परमात्म्य आणखीन 50-50 वर्ष आयुष्य देव का। असे कार्य तुम्ही म्हणता त्याचे लग्नच नाही झाले, होतीन लग्नसुद्धा होतीन, फक्त चांगलं कार्य करत राहा। जे चांगलं आहे त्याचं पूर्ण काम भगवान परमात्मा करायला तयार आहे बरं का। म्हणून त्यांच्या चरणावरती सुद्धा सेवा समर्पित करतो। जे साऊंड सिस्टीमवाले सचिन दादा बोरकर, आता ते आमचे मित्रच आहे, त्यांच्या चरणावरती सुद्धा सेवा समर्पित करतो। आपले जे यूट्यूब चॅनलवाले आहे, आपले गजानन भाऊ गायकवाड, हां ते सुद्धा जे यूट्यूब चॅनल घेऊन इथे आहेत, त्यांच्या चरणावरती सुद्धा सेवा समर्पित करतो। इकडून स्वपन बाबा आहेत, अंगद महाराज आहेत, संदीप महाराज आहे, आणि समस्त गावकरी मंडळी सुंदर असे चोपदार आहेत। ती एक बाबा चोपदार आहेत, पण ते 85-90 वर्षाचे चोपदार आहेत बरं का। त्यांनी बाबाला पाहिलं का तुम्ही? भगवान बाबाला भाग्यवान आहे, धन्य आम्ही जन्म आलो।
दास भगवान बाबाचे झालो बरं का. धन्य आहे ते, त्यांनी भगवान बाबाला पाहिलं. महाराज आपण पाहिलं नाही, अभागी माणसं आहे. त्यांच्या बाबतीत एक तुकोबरायचा अभंग आहे, उजळले भाग्य आता अवघी चिंता. आणि ते आता आपल्या बाबतीत आहे, त्यांना आम्ही पाहिलं म्हणून आमचं भाग्य काय झालं, उदयाला आलं. मग बाबा खरं आहे बरं बाबा, तुम्ही भगवान बाबा पाहिले पण आम्ही पाहिले नाही. हे जे बालगोपाल गावातले आहे यांच्या चरणावरती सुद्धा सेवा समर्पित करतो. आणि आपले माऊली महाराज आहेत बनचे, यांच्या चरणावरती सुद्धा सेवा समर्पित करतो. आमचे सांगळे महाराज आहेत. आता ते सांगळे महाराज तर तुमच्या गावातलेच आहेत का, काय काम आहे तुम्हाला सगळ्यांच्या परिचयाचे आहेत. योगेश महाराज सांगळे, त्यांच्या चरणावरती सुद्धा सेवा समर्पित करतो. आणि याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो बरं का. एकदा माऊलीचं भजन होईल, सगळ्यांनी हात वर करा. झोपलेल्या आजी, झोपलेल्या आजी.